तर आज आपल्या घरापाशी इतकं भयानक ट्रॅक्टर फसलं होतं का एक ट्रॅक्टर काढायला फार 5-6 ट्रॅक्टर होती. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा ब्लॉगर विश्ल्या. तर सकाळी सकाळी मी आणि समर्थ निघालो होतो गंगापूरला. तर गंगापूरला काम होतं, समर्थ टाकी संपली होती, आम्हाला टाकी भरून आणायची होती. मग टाकी घेऊन आम्ही निघालो घरी. मग घरी येत नाही का तेवढ्यात आपल्याला कळलं का आपल्या घरापाशी ट्रॅक्टर फसलेलं आहे. मग आम्ही निघालो तिकडं. इथे येऊन पाहिलं तर टारली तर मागून पुढून पुरी टिकलेली होती खाली. मग 2 ट्रॅक्टरनं टारली ओढून पाहिली तर काय टारली हालत पण नव्हती. मग एवढं करून पण काय टारली नाही निघली. मग शिवाय एकच पर्याय होता, या टारलीतले कंस काढून या टारलीत टाकायचे होते. कंस गाडी तर फार रात्र झाली आणि एक ट्रॅक्टर काढायला फार 5-6 ट्रॅक्टर होते. जे ट्रॅक्टर वाढायला आलते आता इथं तेच ट्रॅक्टर फसत होते. म्हणलं आता नाही ना आता राहिला. ट्रॅक्टर तर नुसतं धुपणच फेकीत होतं. एवढं करून आताशी फक्त ट्रॅक्टर बाहेर आलं होतं, टारली अजून मधीच होती. मग टारली पण मागून ओढून घेतली. आता ट्रॅक्टरवाला पण म्हणा नाच झाला भाई, इकून परत कधी ट्रॅक्टर पण नाही घालायचं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.